नमस्कार श्रुतीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला वाटाणे भात कसा करायचा ते कमीत कमी साहित्यात शिकवणार आहे। याच्यासाठी लागणारे साहित्य वाटाणा, टोमॅटो, कांदा, अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट। त्याच्यानंतर इथं मसाले घेतलेले आहेत मी मॅगी मसाला, लाल तिखट, माझं थोडं घरचं काळं तिखट, थोडीशी जिरी पावडर आणि हळद, हे मसाले घेतलेत। मॅगी मसाला जर घेतला ना त्याच्यामुळे खूप टेस्ट येते, एक वेगळाच टेक्स्चर येतो, त्याच्यामुळे मॅगी मसाला वापरा। त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे कुकरमध्ये। त्याच्यानंतर तेल चांगलं तापल्यानंतर मी ह्याच्यामध्ये जिरी ॲड केली आहे। जिरी वापरल्याने काय होती, खूप छान टेस्ट येते। त्याच्यानंतर मी इथं हिंग ॲड केले। मित्रांनो, कुठल्याही पदार्थात जर तुम्ही हिंग वापरली तर पदार्थ खूप छान बनतो। त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये कांदा, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे। त्याच्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर वाटाणा टाकलेला आहे। हे मिक्सचर चांगलं एकत्र करून घ्यायचं। हा राईस फक्त 10 मिनिटात होऊ शकतो आणि आता तर पावसाळा चालू आहे, पावसाळ्यामध्ये हा राईस गरम गरम खाल्ला, वाव, आहा, खूप छान लागतो। हे मिश्रण सगळं एकत्र केल्यानंतर इथे साईडला मी गरम पाणी ठेवलेलं आहे। गरम पाणी टाकल्याने काय होतं, राईसला खूप छान टेस्ट येते। राईसच नाही, तुम्ही कुठल्याही पदार्थाला गरम पाणी जर वापरलं तर खूप छान बनतो। तर त्याच्यामध्ये मी सगळे मसाले ॲड केलेत। मसाले ॲड करून चांगलं परतल्यानंतर मी इथे बासमती कणी घेतलेली आहे। बासमतीची जी कणी आहे ती घेतली आहे। तुम्ही कुठलाही राईस घेऊ शकता, पण माझ्या घरात हा राईस खूप आवडतो, तुम्ही ट्राय करा वाटाणे भातासाठी। त्याच्यानंतर हे सगळं मिश्रण मी एकत्र केलं, एकत्र करून ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि हा राईस मी 5 ते 7 मिनिटात चांगला परतून घेतला। जेवढा तुम्ही परतून घेता तेवढी ह्याच्यामध्ये खूप छान टेस्ट येते। बघू शकता तुम्ही, इथं राईस चांगला परतून झालेला आहे। त्याच्यामध्ये मी जे गरम केलेलं पाणी आहे ते ॲड करणार आहे। पाणी तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता, तुम्हाला राईस कसा मोकळा लागतो की चिकट लागतो। त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये वरून तूप ॲड करणार आहे। मित्रांनो, जर तूप ॲड केलं आणि ज्यावेळी तुम्ही कुकर ओपन करता, त्याचा काय सुगंध येतो। मी 2 शिट्ट्या केल्या आणि ट्राय केलं। थँक्यू।